कार्यकारी संचालक माननीय भीमासाहेब, इतर सर्व पदाधिकारी, आणि जमलेले सर्व शेतकरी बांधव आणि तरुण मित्रांनो, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केलेला आहे, त्याला अनुसरूनच आता आजचा दौरा मी घेतलेला आहे। टेंभू, ताकारी, म्हैसाळ एवढ्या या सर्व योजनेतून प्रत्यक्ष फलनिष्पत्ती काय आहे, अजून किती काम शिल्लक राहिलं आहे, किंवा ज्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, यासाठी या खरं दौऱ्याचं आयोजन आहे। गोपीचंदजींनी अतिशय विस्तारानं सांगितलेलं आहे। मी काय फार मोठं भाषण करणार नाही, पण इथे आल्यानंतर स्वर्गीय संपतरावजी देशमुख याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। कारण 95ला मग मी आमदार होतो, मंत्री होतो, ते आमदार म्हणून निवडून आले। एक साधा चेहरा, पेहराव असणारा आमदार, मला वाटतं पायजमा आणि शर्ट होतं, तर माझी त्याची काही ओळख नव्हती त्यांची, पण त्यावेळी कौतुक होतं की यांना पराभूत करून ते निवडून आले। त्यामुळे संपतरावांच्याबद्दल एक आणि मितभाषी गुरस्त होतं। आपल्या भागासाठी काही चांगलं करावं या भूमिकेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। दुर्दैवानं त्यांना कमी आयुष्य मिळालं, परंतु प्रचंड लोकप्रिय असणारा हा नेता होता, आणि आज त्यांच्या इथे येऊन त्यांना आदरांजली वाहण्याची मला संधी मिळाली। तर संग्राम देशमुख यांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये आपल्या वडिलांची परंपरा त्याच पद्धतीने सुरू ठेवली। जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला, आणि पलूस असेल, कडेगाव असेल, या भागातील दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे ही सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे। मी सकाळपासून या भागाचा दौरा करतो आहे। टेंभू टप्पा 1, 2, 3, 5 विस्तार, ब कड बरंच ऐकत होतो मी। तर मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की नेमके टेंभू पाणी किती आहे। आता ते सारखं टेंभू, तकारी, म्हैसाळ का आता शब्द आलेला आहे, आणि बरेच अजून काही भागामध्ये पाणी द्यायचं आहे। मी आता आलेली सर्व निवेदनं घेतलेली आहेत। आमच्या कार्यकारी संचालकांना मी सांगितलं की त्या सगळ्या निवेदनावर सविस्तर विभागामध्ये तुम्ही चर्चा करा, आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण ज्यावेळी चर्चेला बसू त्यावेळी आपल्याला निर्णय करता आला पाहिजे, यासाठी आपण आता कार्यवाही करू। संग्रामजींनी सुद्धा काही निवेदनं मला दिली, आणि म्हणून आमचं सरकारचं दायित्वच आहे की चांगल्या पद्धतीने काम करणं, शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देणं, आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण करू शकलो पाहिजे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची अतिशय तीव्र इच्छा आहे। आज आषाढी एकादश आहे, पांडुरंगाचं सगळ्यांनी दर्शन घेतलं। आम्ही पंढरपूरला जाऊन आलो। मला कोणी विचारलं तुम्ही पांडुरंगाने काय मागितलं, मला राज्य दुष्काळमुक्त होऊ दे, हे मुख्यमंत्र्यांचा संकल्प हा पूर्णतेला जाऊ दे, अशीच विनंती केली। बाकी आता काय परमेश्वरानं आपल्या सगळ्यांना आपल्यापर्यंत दिलंच आहे, पण ही महिनाभरापूर्वी अशी परिस्थिती होती की तोंडाचं पाणी पळालं होतं, पाऊस नाही, सगळ्या लिफ्ट बंद केल्या होत्या। आम्ही तर सप्टेंबरपर्यंत पाण्याचं नियोजन केलं होतं पिण्याचं, नंतर विचार केला अल निनो येतो आहे, तर मार्च 2027पर्यंत नियोजन केलं। मग मी मगाशी एका ठिकाणी सांगितलं की भारतीय हवामान खात्यावर आमच्या पंजाब डंकनी मात केली, आणि पंजाब डंक तर त्या ठिकाणी भविष्य खरं ठरलं। आता आमच्यावर प्रश्न पडला, पंजाब डंक तर धरावं तर त्याला शास्त्रीय आधार नाही, आणि ज्यांना शास्त्रीय आधार आहे त्यांच्याकडून पाऊस पडत नाही, अशी मोठी अडचण झालेली आहे। पण हरकत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या परमेश्वराच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं पाऊस चांगले झाले, धरणं भरली। आता सगळ्या तुमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत, ज्याचे कनेक्शन कट केले होते, ते सगळे उद्यापासून पुन्हा सुरू करायला सांगितलेले आहेत। त्यामुळे आता तुमची कुठं ती अडचण राहणार नाही, आणि जे काही योजना थोड्याफार
काही प्रलंबित आहेत त्याचा उल्लेख संग्राम देशमुखांनी केला. निश्चितपणे आम्ही ते कार्यान्वित करू. मग अशी पडळकर म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे आता हा संघर्ष जो आहे हा संघर्ष तुमच्या दोघांचाही पाण्यासाठीच आहे आणि विकासाकरता आहे. मग मी त्यांनाही तीच विनंती केली, म्हटलं आपण एकत्र जाऊन काम केलं पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये बहुतेक लोकांची इच्छा असते, पण काही लोकांना आपलं भांडणं झाल्याशिवाय आपलं इंगित साध्य होत नाही. कारण राजकारणाच्या ह्या टोळ्या तयार झालेल्या आहेत की झुंजी लावून द्यायच्या आणि आपला फायदा उरकत राहायचा. तो असा म्हटला, तो तसा म्हटला, तुम्हाला फार शिवाय दिल्या, काही माहीत नसतं त्यालासुद्धा. कोणाला शिवाय दिला त्याला विचारलं मी, तुम्हाला फार दिल्या, कोणी दिल्या? तो एक माणूस होता. अरे कोणता माणूस होता? आणि असे राजकारणात हे सगळे, आता माझी आता ही 8वी टर्म आहे आमदारकीची, इतकं अनुभवलं आम्ही सगळे. तर त्यामुळे माझी एवढी अपेक्षा आहे की दोन घराणे चांगली आहेत, विकासात्मक काम करणारी आहेत, आपल्या दुईचा फायदा घेण्यासाठी लोक बसलेलेच आहेत. तुम्ही एकत्र व्हा. मला अधिकारी का मला माहीत नाही, परंतु तुमच्या वडिलांचं मी बरोबर काम केलं त्या व्यक्तिमत्वाला आम्ही अतिशय आदरपूर्वक त्यांच्या आदरानं पाहायचो त्यांच्याकडे, संपतरावजींकडं. मला वाटतं त्या घराण्याची परंपरा तुम्हाला चालवायची आहे. पण तुम्ही जर एकत्र राहिलात तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कधीच कमी पडणार नाही असं मला खात्री आहे. आपण आल्यानंतर आमचा सत्कार केला, आपले सगळे कार्यकर्ते आपण थांबलात. आता आमचं ते हरिपूर बंधन म्हैसाळा जायचं. मी आता गोपीचंदजींना म्हणत होतो आपण म्हैसाळा पोहोचणार का नक्की आज? त्याने आपण जाऊ म्हणले. आपण हरकत नाही, पण मी पुढच्या महिन्यात परत येणार आहे. कारण मला एकदा हे सगळं रस्त्यावर दौरा करण्याच्या अगोदर प्रत्यक्ष जिथं पाणी सुरू आहे तिथं आपल्याला पाहायला पाहिजे. हे सगळे जे पंप आता टेंबूचे वगैरे आहेत हे आता जीर्ण झालेले आहेत. 40-30 वर्ष त्याला होऊन गेली आहे. आम्ही आता निर्णय केला या सगळे पंप बदलायचे आणि नवीन तंत्रज्ञान आणून आज जे 30% पाणी आपल्याला कमी मिळतं तेवढं जरी वाढून मिळालं तरी मला वाटतं तुमची जी विस्तृत क्षेत्राला पाण्याची मागणी आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करू. आणि म्हणून पुन्हा एकदा संग्रामजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण आम्हाला बोलावलं, आदर सत्कार केला. पुढच्या वेळी येताना एकत्रपणे सत्कार करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.